वगैरे वगैरे सगळं काय आपण सगळं बंदोबस्त केलंय. आता फक्त हायत असतील. आता आपल्याला जायचे बाहेर, आंब्याचं झाड बघूया, लोकेशन बघू चांगले, आणि तिथं जाऊन आपल्याला ना करायचं शूट, आणि भरपूर शूट करायचे आपल्याला. वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आहे आपला सायन्स पार्ट 2 चा पेपर. सायन्स पार्ट 2 ते पण बोर्डाचाच आहे हो. तर आता आपण फ्रेश वगैरे झालोय आणि आता वाजतात लगभग पावणे 10 वाजतात आणि आता आपल्याला जायचे परीक्षेसाठी. तर आपण फ्रेश वगैरे झालोय, रेडी वगैरे झालोय. आता फक्त जाऊन इस्त्री करायची आहे आणि परीक्षेला जायचे. आणि परीक्षा देऊन आल्याच्या नंतर ना मग आपल्याला जायचे व्हिडिओ शूट करण्यासाठी. पहिलं तर परीक्षा आपण जाऊ आणि चांगली परीक्षा देऊ, आणि मग नंतर ना परीक्षा सुटल्यास परीक्षा 1:10 सुटते, 1:10 आणि मग 2 इकडे 2 वाजून इकडे तिकडे, मग 2:30 ना आपण जाणार आहे बाहेर व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर ना आजचा ब्लॉग आपला काही इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजचा ब्लॉग तुम्ही मिस करू नका. तर पहिलं तर आता जातो मी पेपर वाजते दिन. तर आता आपला पेपर वगैरे झालाय, आपण पेपर वगैरे देऊन आलोय. तर आजचा पेपर ना आपला चांगला गेला, चांगला तर गेला. आलो तर आपला सायन्स पार्ट 2 चा पेपर. तर पेपर वगैरे देऊन आपण आता आलोय, आता वाजते 1:30. तर आता लागले आपल्याला भूक वगैरे. तर जेवण वगैरे करू आणि 2:30 वाजता आपल्याला जायचे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर सर्वात पहिलं तर आता कपडे वगैरे चेंज करू आणि जेवण करून फ्रेश वगैरे झालोय. फ्रेश तर राहतोच, जेवण वगैरे केलोय आणि कपडे वगैरे चेंज केलोय. तर आता ना वाजते 2:30 आणि आता आपण जातो बाहेर. तर चला जाऊ बाहेर, सर्वजणांना एकट्ठा करू आणि मग नंतर आपला व्हिडिओ करायची प्लॅनिंग करू. काल आपल्याला व्हिडिओ शूट करायचं होतं, काल तर कोणी नव्हतं. आजपर्यंत आपण सगळ्याला सकाळी सांगितलं होतं आणि सगळे जग टायमावर आले. तर ना आता प्लॅनिंग वगैरे तर सर्व काय झालंय, सर्व काय समजून सांगितलंय. आता फक्त आपल्याला ना करायचं शूट. तर चला आता लागू आपण आपल्या शूटला. आता म्हणजे आपला अर्धा शूट झालाय, तर अर्धा शूट वगैरे झालाय आणि दुसऱ्या अर्धा शूटला ना आपल्याला गावाच्या बाहेर जायचं होतं, म्हणजेच की शेतामध्ये. तर हे बघा आम्ही 1 मिनिटाचा पुढं दाखव, हे बघा मिठाचा पुडा वगैरे वगैरे सगळं काय आपण सगळं बंदोबस्त केलंय. आता फक्त हायत असतील. आता आपल्याला जायचे बाहेर, आंब्याचं झाड बघूया, लोकेशन बघू चांगले, आणि तिथं जाऊन आपल्याला ना करायचं शूट, आणि भरपूर शूट करायचे आपल्याला. आलोय आपण आंब्याच्या झाडापाशी. तर आपल्याला ना आपलं कन्सेप्ट म्हणजे की आपला हुक होता जे, त्याच्यावरच आपण व्हिडिओ करतोय. तर आता आलोय बघा, तिघ जग वरीच चाललेत व्हिडिओ काढण्यासाठी. आता आलेत आणि व्हिडिओ तर अर्धा झालाय आणि अर्धा बाकी आहे, तेवढं पण अर्धा आता कम्प्लीट करून दाखवू. आता ना आमचा कॅमेरामॅन जो होता ना, त्याला होतं म्हणजे त्याचं होतं ट्युशन या घरचं काहीतरी काम होतं आणि तो गेलाय. तर आपला एक मेंबर कमी झालाय. तर त्याच्यात काय नाही, त्याला काम होतं, त्याच्या पण मजबुरी म्हणजे काम तर असेल जस्ट त्याला ऍडजस्ट करावं लागते. इकडून जाऊ, इकडून बी येते, त्याचं काहीतरी होतं काम, त्याच्यामुळे आपण त्याला जाऊ द्या म्हणलं. आता तर आपला एक मेंबर कमी झालाय, दुसऱ्याला आपण कॅमेरामॅन केले जे ऍक्टिंग करणार होतं, तर त्याला केले. आपल्याला तर कसं पण करून आज आपला व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे गाईस. आपण शूट वगैरे केलंय, आपलं शूट वगैरे चालूच आहे, परंतु आता आपल्याला तिकडे प्लेस आहे तिथे जायचंय. म्हणजे आपल्याला आता ताण वगैरे लागले, कारण की आपण 2-3 घंटे झालं बाहेरच आहे. आता लागले आपल्याला ताण. तर आपण जाऊ आता तिथं पाणी पिण्यासाठी. तिथं आहे भवानी मंदिर आणि तिथं आहे हापसा. तर जाऊन आपण आता हापसाचं पाणी पिऊ आणि आपल्याला तिथल्या पण क्लिपा घ्यायच्या म्हणजे शूट करायच्या आहे. तर चला आता जाऊ तिथे शूट वगैरे करू. आता आपण बाहेर वगैरे आपला शूट वगैरे करून आपण आता आलो घरी. तर घरी वगैरे आलोय, आता फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण वगैरे करू आणि मग नंतर ना आज आपल्याला ते व्हिडिओ एडिटिंग करायला कमसे कम 3-4 घंटे लागणार. 3-4 घंट्याहून जास्तच लागणार, कारण की त्या व्हिडिओला एडिटिंग लय लागते आणि मिनी ब्लॉग वगैरे वगैरे सगळं काय करायचं आपल्याला. तर आता ना आपण फ्रेश वगैरे होऊ, जेवण वगैरे करू आणि बसू डायरेक्ट एडिटिंगला. आता वाजतात रात्रीचे 8 आणि आपलं जे आपण व्हिडिओ शूट करायला गेलो ते व्हिडिओ शूट वगैरे तर झाला होता आणि एडिटिंग पण मी केलोय 1-2 घंट्यामध्ये. 2.5-3 घंट्यामध्ये तर एडिटिंग केलोय. आता मला जितकी एडिटिंग येते मी तेवढी तर केलोय. तर आता ना जायचे आपल्याला फायनल रिझल्ट दाखवायला, म्हणजेच की आपल्या पार्टनर म्हणजे दोस्तच वगैरे समजा. तर आता चला त्यांना ना आपण आपली एडिटिंग बघू आता कसं त्याच्यात, आणि काही जर चुकलं वगैरे असलं तर त्यांनी सांगतील, त्यांचा पण थोडा बहुत दिमाग आपण युज करून आणि थोडं चांगलं करू, बघू आपल्याला काय चुकलं का नाही. आता चला जाऊ आता मित्राकडे, त्यांना जाऊन विचारू कसं झालाय व्हिडिओ. आता आपण बाहेर वगैरे जाऊन आलोय, आपले मित्र वगैरे सर्वांना आपण जाऊन व्हिडिओ वगैरे दाखवलं, सर्वांना पसंत पण आलाय. आणि बाहेर ना मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही, कारण की त्यांनाच व्हिडिओ वगैरे दाखवत होतो आणि आपल्याला घरचं पण थोडंफार काम होतं.
घरचं पण काम केलं, त्यांना पण व्हिडिओ वगैरे सगळं दाखवले. आता ना आपल्याला करायचे थंबनेल एडिट. तर थंबनेल वगैरे आता एडिट करू आणि ते व्हिडिओ ना आपला युट्यूबला पोस्ट करू ह्या ब्लॉग सोबतच. ह्या चॅनलवरती, दुसरं चॅनल नंतर खोलूया. आता पहिलं तर ह्या चॅनलवरती सोडू ते व्हिडिओ. आता ना मला थंबनेल एडिट करायचे, तर थंबनेल आता आपण एडिट करूया. आता आपलं थंबनेल वगैरे एडिट झाले, तर तकरीबन आपण 1 घंट्यापासून आपण थंबनेलला एडिटिंग करायला बसलोय आणि ते व्हिडिओ आपल्याला ना कम से कम 3-4 घंटे लागले ते व्हिडिओ एडिट करायला. एडिटिंगचं तर सगळं म्हणजे जिम्मा माझ्याकडेच आहे, एडिटिंगचा वगैरे वगैरे सगळं माझ्याकडेच आहे. तर ते जागा कुछ पाणी के लिए कुछ करना पडता है, तर तशी कथा झाली आता माझी. तर आता ना आपण ते थंबनेल वगैरे एडिट केलंय. आता आपण ते व्हिडिओ युट्यूब वरती पोस्ट करूया आणि आपल्याला हे पण ब्लॉग एडिट करायचे आणि मिनी ब्लॉग पण एडिट करायचे. तर ले काय आहे, आज करणार तर उद्या, आज कमाएगा तो कल बैठ के खाएगा, तशी कथा आहे. तर ते जाऊ द्या, आता लागले भूक काहीच. तर आता आपण करू जेवण वगैरे झाले आणि आपण ते आपलं सर्व काही एडिटिंग वगैरे झाले. तर ते व्हिडिओचं झाले. आता मला हे ब्लॉग पण एडिट करायचे आणि मिनी ब्लॉग पण एडिट करायचे. तर सो गाईज, तर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आपला चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर ना बाय.